हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक आफ्टर अ लाँग टाईम. बराच गॅप पडला आहे आपल्या संवादामध्ये. बट वी हॅव कम विथ द न्यू एनर्जी, न्यू थिंकिंग अँड न्यू व्हिजन फॉर द न्यू अकॅडमिक इयर. नवीन शैक्षणिक वर्षाकरता एक नवीन धोरण जे महाराष्ट्र सरकारने आपल्यासमोर आणलं आहे ते घेऊन मी पुन्हा आपणासमोर या ठिकाणी आलेलो आहे. फर्स्ट ऑफ वी विल अंडरस्टँड अबाउट द ब्रिज कोर्स. व्हॉट मीन बाय द ब्रिज कोर्स. आता या ब्रिज कोर्सचा अर्थ जर तुम्ही बघितलात तर ब्रिज कोर्सचा मराठी अर्थ आहे सेतू अभ्यासक्रम. सेतू म्हणजे पूल आणि याच्यामध्येच याचा अर्थ मतित अर्थ लपलेला आहे. प्रत्येक विषयासाठी हा सेतू अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे. नाव व्हॉट इज द एम ऑफ द गव्हर्मेंट बिहाइंड इम्प्लिमेंटिंग धिस सिलेबस और करिक्युलम. नॉट सिलेबस, करिक्युलम. हा अभ्यासक्रम, हा पाठ्यक्रम या ठिकाणी तुम्हाला देण्यामागे काय उद्देश असावा महाराष्ट्र शासनाचा. द एम इज दॅट in previous year, according to the government, they thought that because of this pandemic you did not complete your skills very well. चांगल्या पद्धतीने तुमचे कौशल्य विकसित झाली नसावीत असा त्या शासनाचा या ठिकाणी अंदाज आहे आणि त्यामुळे शासनाने सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या नावातच त्याचं अर्थ मतित अर्थ गुपित लपलेलं आहे. आणि मग मागच्या वर्षी जे कौशल्य आपले अपूर्ण राहिलेत तेही पूर्ण व्हावेत आणि चालू वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी फॉर द प्रेझेंट इयर्स करिक्युलम यू शुड बी प्रिपेअर. तुमची तयारी व्हावी, तुम्ही तयार व्हावेत यासाठी या अभ्यासाचं प्रयोजन आहे. आणि म्हणून याच्यामध्ये तुमच्या मागच्या वर्षीच्या काही कौशल्य त्यांना चालना मिळावी आणि पुढील वर्षी जे कौशल्य तुम्ही शिकणार आहात ते कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार व्हावेत यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाने तुमच्यासमोर आणलेला आहे आणि त्याचंच नाव आहे ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम. आणि या सेतूने, या पुलाने मागचं शैक्षणिक वर्ष आणि हे शैक्षणिक वर्ष यांना जोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रहो, तुम्हाला जरी ही टर्म, हे शब्द नवीन वाटत असलेत तरी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. ब्रिज कोर्स किंवा सेतू अभ्यासक्रम हे तुम्हाला नवीन वाटत असलं तरी घाबरण्याचं कारण नाही. उलट या शब्दाचा आणि या पाठ्यक्रमाचा तुम्ही अर्थ समजून घ्या. आणि हा अभ्यासक्रम जर समजून घ्यायचा असेल, आपण त्या नावाचा अर्थ तर बघितलाच. ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम म्हणजेच काय की मागचं वर्ष आणि हे वर्ष यांना जोडण्याचं काम या अभ्यासक्रमातील कौशल्यांनी केलेलं आहे. आता प्रश्न उरतो तो हा पाठ्यक्रम कसा आहे. या पाठ्यक्रमाची किंवा ह्या अभ्यासाची रचना कशी आहे ते समजून घ्या. या अभ्यासाची रचना जर का तुम्ही एकदा समजून घेतलीत तर तुम्हाला हे समजण्यासाठी अगदी सोपं जाईल. अँड इफ वी स्पीक अबाउट द इंग्लिश सब्जेक्ट, जर आपण इंग्रजी विषयाबाबत बोललं तर द स्ट्रक्चर ऑफ द वर्कशीट ऑर धिस स्टडी इज जनरली ॲज फॉलो. आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास किंवा हा जो पाठ्यक्रम दिलेला आहे सेतू अभ्यास किंवा हा 45 दिवसाचा पाठ्यक्रम, याची रचना पुढीलप्रमाणे आहे. याच्यामध्ये वेगवेगळे भाग आपल्याला दिसतील. यामध्ये एकूण 10 भाग आहेत आणि ह्या भागांना जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर हा अभ्यास आपल्याला समजण्यासाठी अतिशय सोपा होणार आहे. चला तर मग एक भागामध्ये काय काय दिलेलं असेल, याची रचना कशी असेल
ते समजून घेऊयात, म्हणजे हा अभ्यास समजण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी आपल्याला सहज शक्य होईल. पार्ट 1, लर्निंग आउटकम्स और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. आता या भागामध्ये आता तुम्हाला हा अभ्यास ॲक्टिव्हिटी किंवा टेम्पलेटच्या स्वरूपात दिलेला आहे. मग प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या सुरुवातीलाच पार्ट फर्स्ट म्हणजे पहिल्याच भागामध्ये त्या ॲक्टिव्हिटीतनं तुम्ही काय शिकणार आहात हे दिलेलं आहे. लर्निंग आउटकम म्हणजे त्या अभ्यासाची उद्दिष्ट, त्या कृतीची उद्दिष्ट काय असतील हे पार्ट 1मध्ये दिलेलं आहे. देन पार्ट 2, इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. आता एखादी साधारण व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला हे शिकवणार आहे किंवा समजावून सांगणार आहे, मग ती व्यक्ती तुमचे शिक्षक असतील, तुमचे पालक असतील किंवा इतर कोणी साधारण व्यक्ती असेल. मग त्यांच्यासाठी सूचना या भागामध्ये दिलेल्या आहेत की त्यांनी काय करायला पाहिजे, ही ॲक्टिव्हिटी कोणत्या पद्धतीने राबवली गेली पाहिजे, याविषयीच्या सूचना या दुसऱ्या भागामध्ये दिलेल्या आहेत. देन कम्स द थर्ड पार्ट, पार्ट 3, अँड इन द थर्ड पार्ट देर आर इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. नाव दिस इज द important part among all of the parts for you, because how the activity should be completed is given in this part. ही कृती पूर्ण कशी करायची त्याविषयीच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी या भागामध्ये दिलेल्या आहेत, तिसऱ्या भागामध्ये. मग त्या सूचना वाचून त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे. देन कम्स पार्ट 4, लर्निंग ॲक्टिव्हिटी. नाव ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी इज गिवन इन दिस पार्ट. या पार्टमध्ये प्रत्यक्ष काय कृती करायची आहे, काय सोडवायचं आहे, काय तुम्हाला चित्र वगैरे बघायचे असतील किंवा काय कृती करायची आहे ते तुम्हाला पार्ट 4 म्हणजे चौथ्या भागामध्ये दिलेलं आहे. देन कम्स पार्ट 5. या 5व्या भागामध्ये सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. यू हॅव गिवन an example or you have given the demo how the activity should be solved. ही कृती कशा पद्धतीने सोडवली जावी याविषयी तुम्हाला एखादं सोडवलेलं उदाहरण किंवा डेमो, प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी दिलेली असेल. मग ती कृती बघून तुम्ही तुमचं पुढचं काम सहजगत्या करू शकतात. देन कम्स पार्ट नंबर 6 आणि या 6व्या भागामध्ये प्रॅक्टिस. मग आता प्रॅक्टिससाठी जी काही कृती तुम्ही अभ्यासली, ज्या कृतीबाबत तुम्ही एखादं सोडवलेली कृती बघितली, त्याच्यावर आधारित त्याच्यासारखीच एखादी कृती तुम्हाला या भागात सोडवायला दिलेली असेल प्रॅक्टिससाठी, तुमच्या सरावासाठी. देन कम्स पार्ट 7. त्यानंतर पार्ट 7मध्ये एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रिइन्फोर्समेंट. आणि याच्यामध्ये तुमच्या ज्ञानाचं प्रत्याभरण करण्यासाठी, तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होण्यासाठी जी ॲक्टिव्हिटी तुम्ही शिकलात त्या ॲक्टिव्हिटीशीच समांतर किंवा त्याचंच विस्तृत स्वरूपात एखादी ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा त्याच्याशीच संबंधित त्याच्यासारखीच एखादी इतर कृती म्हणा किंवा तुमच्या ज्ञानात भर घातलं जाईल अशी एखादी तुम्ही शिकलेल्या ह्या कृतीशी संबंधित कृती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. देन देर इज पार्ट नंबर 8. त्यानंतर येतो 8वा भाग, अँड देर इज इव्हॅल्युएशन इन धिस पार्ट. या भागामध्ये तुमचं मूल्यमापन करण्यात आलेलं आहे. म्हणजे ही शिकलेली कृती तुम्हाला किती कळाली हे जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी मूल्यमापनाचे प्रश्न किंवा मूल्यमापनासाठी कृती तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. देन कम्स पार्ट 9. त्यानंतर येतो पार्ट 9वा, अँड दिस इज ॲन इंटरेस्टिंग पार्ट फॉर यू. तुमच्यासाठी एक गमतीदार, मजेदार, इंटरेस्टिंग असा हा पार्ट आहे. बिकॉज देअर यू हॅव गिवन द QR कोड ऑर द लिंक ऑफ दीक्षा ॲप. या ठिकाणी तुम्हाला दीक्षा ॲपची लिंक किंवा
QR कोड दिलेला आहे की जो QR कोड स्कॅन करून किंवा त्या लिंकवर जाऊन तुम्ही जी कृती त्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली आहे त्या कृतीशी संबंधित अधिक माहितीसाठी व्हिडिओ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही शिकलेल्या कृतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती मिळावी म्हणून त्या ठिकाणी दीक्षा ॲपची लिंक इतर उदाहरणादाखल इतर व्हिडिओ तुम्हाला बघता यावेत त्या कृतीशी संबंधित यासाठी या भागामध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, त्या बघा आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती कृती समजण्यास अधिक मदत होईल, सहाय्य होईल, ती कृती तुम्हाला सहज समजून घेता येईल. Then comes the last part, that is part number 10, and it is very important part, though it looks small. जरी यातले कृती किंवा हा भाग तुम्हाला असं वाटलं की एकदम छोटा आहे, सोपा आहे, बट इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द होल ॲक्टिव्हिटी. संपूर्ण कृतीमधला हा महत्त्वाचा भाग आहे, बिकॉज इट इज द आउटपुट ऑफ द ॲक्टिव्हिटी. त्या ॲक्टिव्हिटीचं ते आउटपुट आहे, उद्दिष्ट आहे. अँड माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड, म्हणजे आज मी काय शिकलो, या कृतीतनं मी काय शिकलो, हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असेल. आणि या ठिकाणी दिलेले जे काही उद्दिष्ट आहे ते जर पूर्ण होत असतील, तुम्ही स्वतःलाच विचारा, तुम्ही तुमचे स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा, इतर कोणाला सांगू नका, म्हणजे तुम्ही ते मूल्यमापन योग्य पद्धतीने करणार. आणि यामध्ये असलेल्या कृतीचं उत्तर जर हो असेल की हो मी हे शिकलो, तरच पुढच्या कृतीकडे वळा. आणि जोपर्यंत तुम्ही ही कृती शिकत नाहीत, म्हणजे पार्ट 10मधल्या जे काही प्रश्नांची उत्तर आहेत किंवा पार्ट 10मधल्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही शिकलात असं तुम्हाला वाटत नाही, तोपर्यंत ही ॲक्टिव्हिटी तुम्ही रिपीट करा, ही शिका आणि मगच पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळा. कारण या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही संपूर्ण ॲक्टिव्हिटीतनं, या पार्टमध्ये तुम्ही संपूर्ण ॲक्टिव्हिटीत काय शिकलात हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते जर तुम्ही समाधानकारक शिकलात तरच तुम्हाला तुमचं मन हो म्हणेल, म्हणजे तुमचं उत्तर हो असेल आणि मग तुम्ही पुढच्या भागाकडे वळू शकतात. बट स्टुडंट्स, रिमेंबर वन थिंग, ऑल द ॲक्टिव्हिटी शुड बी सॉल्व्ड बाय युअर सेल्फ, ओनली ऑन युअर सेल्फ, विथ द हेल्प ऑफ यू. तुम्ही स्वतःच्याच मदतीने हे सर्व कृती स्वतः करा, तरच तुम्ही शिकाल आणि तरच तुम्ही खऱ्या अर्थाने शिकलात असं समजा. समजलं नाही तर थोडंफार विचारायला हरकत नाही कुणाला, तुमच्या शिक्षकांना, पालकांना, भावा बहिणींना, कोणालाही विचारा, पण तुम्ही स्वतःच आधी सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही स्वतः सोडवलीत तर तुम्ही हे लवकर आणि सहज पद्धतीने शिकाल. सो नाव आय थिंक यू अंडरस्टँड ऑल अबाउट द ब्रिज कोर्स. आता तुम्हाला इंग्रजी विषयाच्या ब्रिज कोर्सबाबत सगळी इत्थंभूत माहिती मिळाली. अँड यू वोंट हॅव एनी डाऊट इन युअर माइंड नाव, आय थिंक सो. आणि मला असं वाटतं की आता तुमच्या मनात सेतू अभ्यासक्रमाविषयी कुठलाही संभ्रम किंवा शंका नसावी. सो ऑल द बेस्ट फॉर युअर ब्रिज कोर्स. तुमच्या सेतू अभ्यासक्रमासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.